नमस्कार. अधिक मासात आईची ओटी कशी आणि कधी भरावी? अधिक मासात विवाहित लेकीने आपल्या आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची ओटी भरणे अत्यंत शुभ मानले जाते. हा विधी करण्यासाठी आईला पाटावर बसवून हळदीकुंकू लावले जाते आणि साडीच्या पदरावर ओटीचे साहित्य ठेवून तिचा आशीर्वाद घेतला जातो. ओटीत भरायचे साहित्य: वस्त्र, एक नवीन साडी किंवा आईच्या आवडीचा ब्लाउज पीस. अखंड तांदूळ, एक नारळ आणि एखादे फळ. सौभाग्य लेणे: हळद, कुंकू, 2 विड्याची पाने, सुपारी, एखादे नाणे. ओटी भरण्याची पद्धत आणि महत्त्व: दिवस: ही ओटी शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवारी भरावी. विधी: आईला पाटावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे. तिला नमस्कार करून तिचे पाय धुवावे आणि हळदीकुंकू लावावे. कृतज्ञता: साडीचा पदर तिच्या दोन्ही हातात धरण्यास द्यावा. पदरावर तांदूळ, पीस, नारळ आणि इतर साहित्य ठेवून पद हळूच तिच्या छातीजवळ आणावा. यावेळी आईला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. धार्मिक महत्त्व: हिंदू संस्कृतीत आईला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले. अधिक मासात आईची ओटी भरल्याने कौटुंबिक सुख, समृद्धी, सौभाग्य लाभते. तसेच मातृऋणातून मुक्त होण्याचा भाव मनात निर्माण होतो. त्यामुळे आईची ओटी भरतात.